मित्रांनो, भारताने 2026चा T20 वर्ल्ड कप जिंकला. 2024मध्ये देखील रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने T20 वर्ल्ड कप जिंकला होता. तर आतापर्यंत कोणत्या संघाने किती वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे? T20 वर्ल्ड कप. न्यूझीलंडने किती वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे? न्यूझीलंडची या वर्ल्ड कपमध्ये कामगिरी कशी असणार आहे? भारताची कामगिरी कशी असेल? हे संपूर्ण सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरकर. आपण पाहतात क्रिकेट मराठी. तर 7 फेब्रुवारी रोजी 2026 T20 वर्ल्ड कप सुरू झाला होता. एका महिन्याच्या उत्साहानंतर आज अहमदाबादमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात फायनल सामना रंगला. तर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील फायनल सामन्यामध्ये भारताने विजय मिळवला आणि भारताने T20 वर्ल्ड कप तिसऱ्यांदा जिंकलेला आहे. भारताची टीम ही पहिली टीम बनलेली आहे ज्या टीमने 3 वेळा T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि त्या टीमने होम ग्राउंडवरती T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि सलग 2 वेळा जिंकणारी भारताची टीम देखील पहिली टीम बनलेली आहे. तर T20 वर्ल्ड कप कधी झाला होता आणि कोणी जिंकला होता हे आपण पाहूया. तर 2007 साली T20 वर्ल्ड कपची सुरुवात झाली होती. तर पहिल्याच वर्षी धोनीच्या नेतृत्वाखाली भारताच्या युवा टीमने T20 वर्ल्ड कप जिंकला होता. तर 2007 साली भारताने वर्ल्ड कप जिंकला होता. 2009 साली पाकिस्तानने, 10 साली इंग्लंडने, 2012 साली वेस्ट इंडिज, 2014 साली श्रीलंका, 2016 साली वेस्ट इंडिजने जिंकला होता. तर 2021मध्ये ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. तर 2022मध्ये इंग्लंडने जिंकला होता आणि 2024मध्ये नंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकलेला होता. 2026मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने हा T20 वर्ल्ड कप जिंकला आहे. तर 2007च्या T20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 धावांनी पराभव केला होता. तर न्यूझीलंडने आतापर्यंत एकदाही T20 वर्ल्ड कप जिंकलेला नाही आणि न्यूझीलंड 2021 साली फायनलमध्ये पोहोचली होती. 2026ला न्यूझीलंडची टीम फायनलमध्ये होती. तर त्यांचा 21मध्ये ऑस्ट्रेलियाने पराभव केला होता आणि आता भारताने त्यांचा पराभव केलेला आहे. तर भारताची टीम ही पहिली टीम बनलेली आहे ज्या टीमने 3 वेळा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. त्यानंतर वेस्ट इंडिजने 2 वेळा जिंकलेला आहे. इंग्लंडनेही 2 वेळा जिंकलेला आहे. तर भारताचा संघ हा सलग 2 वेळा T20 वर्ल्ड कप भारताचा संघ पहिलाच संघ बनलेला आहे.